मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली द स्मार्ट सिटी योजना आता गुंडाळण्याची नामुष्की सरकारवर आली। कारण यासाठीचा निधी देण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारला थेट नकार दिलाय। त्यामुळे या स्मार्ट सिटी विकसित करण्याची जबाबदारी आता स्थानिक महापालिकांवर येऊन ठेपली आहे। पण या स्मार्ट सिटीजचा खर्च महापालिकांना परवडणार आहे का आणि मुळात निधी न मिळाल्यामुळे ही योजना फेल ठरली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनची नेमकी काय भानगड झाली आहे आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अर्थात चॅनलवर नवीन आले असाल तर लगेचच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्रला। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन बद्दल। ही योजना 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती। याचा उद्देश होता तो देशातील 100 शहरे डिजिटल तंत्रज्ञान, उत्तम प्लॅनिंग आणि पॉलिसी चेंजेसद्वारे विकसित करून नागरिकांचे जीवन सुधारण्याचा। त्यामुळे नागपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर या योजनेत सामील झालं। पण आता मार्च 2025च्या नव्या मुदतीनंतरही ही योजना अडचणीत सापडली आहे। केंद्र सरकारने या योजनेसाठी पुढील निधी देण्यास स्पष्ट नकार दिलाय। परिणामी याचा भार आता स्थानिक महापालिकांवर पडतोय। नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे हे आपण समजून घेऊयात। तत्पूर्वी हे स्मार्ट सिटी मिशन नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। तर स्मार्ट सिटी मिशन ही केंद्र सरकारचा एक मोठी योजना आहे। यात शहरे आणि नगरे यांना मूलभूत सुविधा देणे, स्वच्छ आणि टिकाऊ पर्यावरण निर्माण करणे आणि स्मार्ट उपायांद्वारे नागरिकांचे जीवनमान उंचावणे असा साधारण उद्देश आहे। या योजनेसाठी केंद्राने सुरुवातीला मोठा निधी दिला होता। प्रत्येक शहरात एक विशेष उद्देश वाहन म्हणजेच SPV स्थापन करण्यात आले। नागपूरमध्ये याला नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असे नाव आहे। नागपुरात या योजनेत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले। मग त्याला CCTV कॅमेरे बसवणे झालं, मग स्मार्ट किऑस्क उभारणं झालं, क्षेत्र आधारित विकास आणि सुरक्षित शहर प्रकल्प अशी अनेक कामं करण्यात आली। सुरुवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि नागपूरने काही काळ देशात पहिला क्रमांकही मिळवला होता। परंतु नागपूरमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाची सध्याची स्थितीबद्दल सांगायचं झालं तर नागपूर 2016 मध्ये स्मार्ट सिटी मिशन मध्ये सामील झालं। या योजनेची पहिली मुदत जून 2021 पर्यंत होती, जी नंतर जून 2023, जून 2024 आणि आता मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली। NSSCDL ला केंद्राकडून 741.63 कोटी रुपये मिळाले। यातून 2 मुख्य प्रकल्प हाती घेण्यात आले। ते म्हणजे पहिला स्मार्ट आणि सुरक्षित शहर प्रकल्प, ज्यात 524 कोटी रुपये खर्चून CCTV कॅमेरा आणि स्मार्ट किऑस्क बसवण्यात आले, आणि दुसरा प्रकल्प म्हणजे क्षेत्र आधारित विकास, ज्यात पूर्व नागपुरातील परदी, पुनापूर आणि भरतवाडा भागांचा विकास करण्याचं नियोजन होतं। तसंच CCTV प्रकल्पाने गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास मदत केली। पण 2018 मध्ये बसवलेले 65 स्मार्ट किऑस्क अजूनही कार्यान्वित झाले नाहीयेत। हे किऑस्क नागरिकांना केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारी सेवांशी जोडणारं होतं। पण NSSCDCL च्या उदासीनतेमुळे हे प्रकल्प रखडले। त्यामुळे एकूण 40हून अधिक कामांपैकी 17 कामे अजूनही अपूर्ण आहेत। मार्च 2025 ची मुदत जवळ येत असताना ही कामे पुरे करणं NSSCDCL साठी खूप मोठे आव्हान आहे। आणि आता केंद्र सरकारने निधी नाकारल्यामुळे नागपूर महापालिका आणि NSSCDCL वर मोठा आर्थिक भार पडणार आहे। महापालिकेने आधीच स्वतःच्या खिशातून 25% निधी आणि बँक ऑफ महाराष्ट्रकडून 400 कोटींचे कर्ज घेतले। परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने नागरिकांवर करवाढीचा भार पडू शकतो, ज्यामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे। सध्या नागपुरात स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत अनेक प्रकल्प अर्धवट आहेत। केंद्रांचा निधी बंद झाल्याने आणि स्थानिक संसाधनांची कमतरता असल्याने ही योजना पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसते। यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढते। मार्च 2025 ची मुदत संपल्यानंतरही जर ही कामे पूर्ण झाली नाहीत तर ती योजना अपयशी ठरल्याचे चित्र दिसेल। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्रला।